आता कर्करोगावर उपचार होणार अत्याधुनिक आणि परवडणाऱ्या दरात। कोल्हापुरात सुरू झालंय क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर। नामांकित मेडिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉक्टर अक्षय शिवचंद यांच्या मार्गदर्शनाखाली किमोथेरपी, टार्गेटेड थेरपी, इम्युनोथेरपी, हार्मोनल थेरपी आणि सर्व प्रकारच्या कर्करोगावर खात्रीशीर उपचार। क्युरा लाईफ कॅन्सर सेंटर, राजारामपुरी 8वी गल्ली, कोल्हापूर। संपर्क 90 286 10 470। सुजन संघटनेच्या माध्यमातून राहुल गांधींनी एक देशामध्ये मोहीम चालवली, 6-7 राज्यामध्ये ती मोहीम राबवली। निरीक्षक येतात, प्रत्यक्ष लोकांशी चर्चा करतात आणि लोकांचं मत काय याच्यावर अध्यक्ष निवडला जातो। त्यामुळे त्या बैठकीला मी सुद्धा उपस्थित या ठिकाणी नसतो। मी काही राज्यांमध्ये जातो, इथं स्थानिक कोण नसतात, जे लोक भेटतात, काँग्रेसचे पदाधिकारी आणि सगळे निरीक्षक त्यांना भेटतात आणि त्यांच्यातून निर्णय घेतात। तसं पुन्हा मला संधी दिलेली आहे 2019 साली अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये काँग्रेस पक्षाने माझ्यावर जबाबदारी टाकली, समर्थपणे आम्ही जिल्ह्यामध्ये पार पाडली। आता पुन्हा एकदा जबाबदारी दिली आणि आमचे नेते खरगे साहेब असतील, राहुल गांधी असतील, वेणुगोपाल असतील, त्यांच्या मनापासून धन्यवाद। महाविकास आघाडीकडून येणाऱ्या 25 तारखेला आम्ही एकत्रित बसणार आहोत आणि त्यामध्ये बलाबलाचा हिशोब करून त्या ठिकाणी जिथं कुणाला लढता येत असेल त्याची भूमिका त्या ठिकाणी घेणार। काल छगन भुजबळ जे या खात्याचे मंत्री आहेत त्यांनी सांगितलं 1 महिना पूर्ण एवढा साठा आहे। आता मुख्यमंत्र्यांना न विचारता त्यांनी केस घेतली का? मुख्यमंत्र्यांच्याकडची माहिती वेगळी आहे आणि त्यांच्याकडची माहिती वेगळी आहे। आज जर साठा असेल तर मग मारामाऱ्या का होत आहेत, रांगा का लागत आहेत? आज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 30% पेट्रोल पंप बंद आहे। आज आम्ही आंदोलन करायसाठी पेट्रोल पंपावर कार्यकर्ते आमचे जाणार, हे पेट्रोल पंपावर जाऊन बघायला लागले तर कार्यकर्ते फोन करतायत पंप बंद औषध करायचे। अशी अवस्था या जिल्ह्यातली किमान 30% पंप बंद। याचा अर्थ तेवढा आहे, फक्त सुपरफिशियल मुख्यमंत्री या ठिकाणी दाखवत आहेत, वस्तुस्थिती नाही। एक दिवस मोटरसायकलवरनं गेलं म्हणजे मेसेज झाला गेला असं होत नाही। तर स्वतः सरकारनं यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे। परराष्ट्र धोरण जे चुकलेलं आहे त्याचे परिणाम आम्ही आता बघतो। राहुल गांधींची भूमिका गेले 3 महिने ते सांगतायत की देश अडचणीत चाललेला आहे, की स्पष्टपणे खरी माहिती लोकांच्या पुढे आहे। चुकलेलं परराष्ट्र धोरण, एप्स्टीन फाईल्स, अमेरिकेचा दबाव, रशियाबरोबर असणारी आमची अनेक वर्षाची दोस्ती तोडण्याचं काम या सरकारनं या ठिकाणी केलं आणि विरोधी पक्ष नेता म्हणून राहुलजी सांगतायत की तुमचं चुका लागलेलं आहे, तुम्ही दुरुस्त करा। उद्या हा 130 कोटीचा देश अडचणीत येणार आहे, त्यामुळे काय चुकीचं असं मला वाटत नाही। ठीक आहे, त्यांना काय बोलायचं त्यांना बोलू द्या। कदाचित त्यांना दिल्लीला जायचं असल्यामुळे नॅशनल ते आता बोलायला मला वाटतं मुळात त्यांच्या पक्षाची काय अवस्था आहे साताऱ्यामध्ये आपण बघितलं। पालकमंत्र्यांना पोलिसांनी ओळख देणं त्याच्यापेक्षा आणि उदाहरण या राज्यामध्ये सत्यातलं काय असतं आणि ज्या दिवशी ओढून नेलं त्याच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही कॅबिनेटला मांडी लावून नसता। हतबलता महाराष्ट्रानं या ठिकाणी घेतलेला आहे। सत्तेसाठी काही पण हा उद्देश त्या ठिकाणी शिंदे गट असू दे किंवा राष्ट्रवादी अजितदादा असू दे, स्पष्टता दिसते, हतबलता। लोकशाहीमध्ये बोलण्याचा अधिकार सगळ्यांनाच आहे। ज्या पद्धतीनं नव्या पिढीबद्दलची या ठिकाणी वक्तव्य झाली त्याला विरोध म्हणून जवळजवळ 1,30,00,000 युवक आणि युवतींनी या मोहिमेमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे। यातून या देशामध्ये असणाऱ्या तरुणींमध्ये किती उद्रेक आहे हे साधारणपणे त्या ठिकाणी दिसून येतं। पेपरफुटीचे विषय असू दे, बेरोजगारी असू दे, महागाई असू दे, वाढलेले सगळे दर असू दे, या सगळ्याचा उद्रेक यातून या जेन्झीनं त्या ठिकाणी दाखवलेलं आहे। मला वाटते सरकार फक्त जातीमध्ये तणाव करण्यामध्ये मग्न आहे। मूळ प्रश्न जे देशातल्या तरुणांचे त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय याचं हे प्रश्न बरोबर आहे। शेवटी ज्यावेळी आपण डेमोग्राफिक डिव्हिजनचा विचार करतो त्यावेळी तरुणाई ही आपला मोठा ऍसेट आहे। आता या ऍसेटच्या अपेक्षा आकांक्षा जी रुजली गेली स्वप्न 2014ला, 2019ला, 2024ला तुम्ही 12 वर्ष स्वप्न विकत आलेलं आहे। अजून देखील तुम्ही 60 वर्षाचं काढता, परंतु तरुणाईला पाहिजे की या 12 वर्षात तुम्ही नेमकं काय केलं आमच्यासाठी, तो महत्वाचा विषय। त्याचं उत्तर सरकार देत नाही म्हणून सुरुवात
ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.